हाय हॅलो नमस्कार. उदरभरणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बिर्याणी म्हटली की सगळ्यांचाच आवडीचा विषय, म्हणूनच आज आपण बनवत आहोत मटन बिर्याणी. चला सर्वात आधी मटन मॅरिनेशनची तयारी करूया. इथे 800 ग्रॅम मटन घेतलंय, त्याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण 1 वाटी तळलेला कांदा त्यात घालूया, 1 वाटी दही घालूया, 1 वाटी कोथिंबीर, 1 छोटी वाटी पुदिना, 2 मोठे चमचे लाल तिखट, 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे तूप घालूया. तुपाने मटण पचण्यास हलकं होतं म्हणून तूप घेऊया. कसुरी मेथी, 1 चमचा धने पावडर आणि 1 छोटा चमचा चाट मसाला. आता हे आपण मटणाला व्यवस्थित लावून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून आपण हे मॅरिनेशन साठी ठेवायचं आहे. कमीत कमी 1 तास, जास्तीत जास्त तुम्ही 6 ते 7 तास ठेवू शकता. इथे मी 850 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत. बासमती राईस आहे, तो आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याला आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचे. साधारण 1 ते 1.5 तासाने आपण मटण करायला घेत आहोत. कुकरमध्ये तेल टाकून घेतलंय, त्यावर 3 कांदे उभे पातळ चिरलेले आपण त्यात टाकूया. कांदा तेलावर खूप छान असा परतून घ्यायचा आहे. इथे थोडं तेल कमी वाटत होतं म्हणून मी तेल टाकून घेतलंय. कांदा असा लालसर रंगावर परतला गेला पाहिजे. इथे आपण पाव चमचा हिंग आणि 2 टोमॅटोची पेस्ट टाकत आहोत. पेस्टही छान परतून घेऊया. पेस्ट आपली परतली गेली आहे व्यवस्थित. आता इथे आपण 2 चमचे मटण मसाला आणि जिरं टाकून घेऊया. तेही व्यवस्थित परतून घेऊया. छान असं परतलंय, तेल सुटायला लागलंय. आता आपण हे मॅरिनेट केलेलं मटण त्यावर टाकून घेणार आहोत. मटण व्यवस्थित परतून घेऊया. साधारण अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकावे लागेल, म्हणजे मटण शिजण्यास मदत होईल. आता आपण कुकर बंद करूया. 1 शिटी झाल्यावर 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर कुकर ठेवू, म्हणजे मटण शिजेल. एका मोठ्या पातेल्यात 2 चमचे तेल टाकलंय, त्यावर आपण हे खडे मसाले टाकूया. त्याच्यामध्ये तमालपत्र, मोठी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, लवंग, काळी मिरी, जिरं असे हे मसाले टाकून आपण ते परतून घेऊया. आता आपला भिजवलेला जो तांदूळ आहे तो आपण यावर टाकून घेऊया. तांदूळ तेलावर व्यवस्थित परतून घेऊ. आता यामध्ये 3 ते 4 चमचे मीठ टाकायचंय आणि 1 चमचा साखर टाकायची. साखरेने गरम मसाल्यासोबतची टेस्ट बॅलन्स होते म्हणून साखर टाकूया. आणि भाताला एक छान गोडी येते. राईस आपला परतून झालंय. आता आपण 1 चमचा त्याच्यावर तूप टाकलंय आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकलाय. या दोन्हींमुळे भात मोकळा होण्यास मदत होईल. तांदूळाच्या 3 पट तरी पाणी आपल्याला टाकायचंय. पाणी गरमही घेऊ शकता, मी इथे थंड पाणी घेतलंय. साधारण 10 मिनिटांनी पाण्याला उकळी आली आहे. उकळी आली की 5 ते 7 मिनिटं थांबायचंय आणि मग चेक करायचंय आपला राईस किती शिजलाय. राईस आपल्याला 80% तरी शिजवून घ्यायचंय. आता आपण राईस काढून घेऊया. मी चाळणीत राईस काढून घेते.
अशा प्रकारे आपण राईस काढून घेऊया। हे जे खडे मसाले आहेत ते जर आवडत नसतील तर आपण यावेळी ते बाजूला करून ठेवू शकतो। इथे मी परातीत सर्व राईस टाकून घेतलाय, तो आता एका कापडाने झाकून ठेवूया। मटण चेक करूया, मटण आपलं आता शिजलेलं आहे। ग्रेव्ही किती छान दिसते बघा। बिर्याणीला अशी ग्रेव्ही असेल ना तर खूपच टेस्टी बिर्याणी लागते। आता आपण तांदळावरचं झाकण काढून घेऊया आणि त्यामध्ये फूड कलर टाकूया। इथे मी हिरवा रंग आणि पिवळा रंग दुधात मिक्स करून घेतलाय आणि तो यावर टाकून घेतलाय। आता एका मोठ्या पातेल्यात थोडंसं तूप टाकलंय, त्यावर आपण पातळ बटाट्याच्या फोडी लावून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण बेसला अशा बटाट्याच्या फोडी टाकून घेऊया आणि त्यावर सर्वात आधी राईस, मग मटण असे आपण थर लावून घेऊया। राईस किती मोकळा झालाय बघा। असा मोकळा राईस होण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणेच राईस शिजवून बघा, मग नेहमीच तुमचा बिर्याणीचा भात असा मोकळा मोकळा होईल। आता आपण यावर थोडं तूप सोडूया। साजूक तूप घातल्यामुळे बिर्याणीचा सुगंध आणि टेस्ट दोन्हीही वाढेल। इथे मी एक ओलं सुती कापड बिर्याणीवर टाकून घेते आणि झाकण लावून घेणार आहे, म्हणजे आपला बिर्याणीचा सुगंध आणि वाफ बाहेर जाणार नाही। गॅसवर एक तवा ठेवून त्यावर हे बिर्याणीचं भांडं ठेवूया। सुरुवातीला 5 ते 7 मिनिटे मोठ्या गॅसवर आणि नंतर 15 ते 20 मिनिटे मंद गॅसवर बिर्याणी वाफवून घेऊया। 20 ते 25 मिनिटांनी बिर्याणी तयार आहे, पण गॅस बंद करून आपण ती थोडा वेळ तशीच ठेवणार आहोत। कमीत कमी 15 मिनिटं तरी ठेवूया आणि मग वाढायला घेऊया। बिर्याणी गरम गरम वाढण्याऐवजी अशी जरा 15-20 मिनिटे वाट बघून वाढली तर तिची चव जास्त वाढलेली वाटते। चला तर मग कांदा, लिंबू, रायता आणि बिर्याणी यांची मजा घेऊया। आवडली ना मटण बिर्याणी? नक्की नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। एन्जॉय। थँक यू।